अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार भक्तांनो, बघा आपल्यापैकी कित्येक लोक असे आहेत की ज्यांच्या मनात हा एक प्रश्न नेहमी येतो, मला कुणीतरी काहीतरी केलंय, कुणीतरी माझ्या वाईटावर आहे, मला त्रास देण्यासाठी मुद्दामहून कुणीतरी तांत्रिक मांत्रिक बाधा करत आहे, मला अपयश आणण्यासाठी किंवा प्रत्येक गोष्टीत मला मागे खेचण्यासाठी कुणीतरी माझ्यासोबत शत्रुत्वाने वागत आहे। जेव्हा आपल्या मनात हा प्रश्न येतो, बऱ्याच वेळा आपण तिथेच खचतो। असं होतं जेव्हा आपल्या घरात आजारपण येतं, एखाद्या व्यक्तीचा पटकन अपघात होतो, जे घर शांत असतं तिथे अचानक वादविवाद होतात, घरातील वातावरण पूर्ण नकारात्मक बनते, ज्या व्यक्तीवर आपण प्रेम करतो, ज्या व्यक्तीला जीव लावतो ती व्यक्ती सोडून जाते, आपल्याच घरातली एखादी व्यक्ती आपल्याशी शत्रुत्वाने वागते, तेव्हा आपल्या मनात असंख्य प्रश्न येतात। बघा, हे प्रश्न, या अडचणी दूर करण्यासाठी आज या व्हिडिओमध्ये मी घेऊन आलेले आहे अत्यंत प्रभावी उपाय। तुम्हाला कुणीही त्रास देत असेल, कुणीही तुमच्याशी शत्रुत्वाने वागत असेल, तुम्हाला बाधा लावत असेल, तांत्रिक मांत्रिक बाधा करत असेल, नजर लावत असेल, घरातलीच लोक तुम्हाला त्रास देत असतील, तुम्हाला अपयश आणत असेल, काहीतरी उपाय उतारे तुमच्यावरती करत असेल, तुम्हाला जादूटोणा काहीही म्हणजे वाईट शक्तींचा असर होण्यासाठी तुमच्यावर काहीही करत असतील, तर फक्त या तिघांपैकी एक उपाय करा। कुठलाही एक शक्य असेल तर तिघांपैकी तीनही तुम्ही उपाय केले, तुम्हाला अगदी काहीच दिवसांमध्ये त्याचा अनुभव यायला सुरुवात होईल, अपयश दूर होईल, शत्रुत्व दूर निघून जाईल, कितीही जवळचा शत्रू तुम्हाला त्रास देत असेल त्याचा जो काही परिणाम आहे तो संपून जाईल आणि जे तुम्हाला करायचा तो प्रयत्न करतोय ते त्याच्यावर उलटलं जाईल। आता बघा, कुठलीही गोष्ट असेल तर ती एकाच दिवसात किंवा 3च दिवसात, 8च दिवसात, 24च तासात होते असं नाही। प्रत्येकाची अडचण छोटी मोठी असते, ज्याचा प्रॉब्लेम थोडा लहान असतो, छोटा असतो, त्याला पटकन रिझल्ट येतो, पण ज्याचा प्रॉब्लेम खूप मोठा असतो त्याला कमीत कमी 3 अमावस्या किंवा 3 पौर्णिमा तरी जाऊ लागतात। म्हणजे आपल्यावरती ज्या बाधा झालेल्या असतात किंवा आपल्याला कोणीतरी काही केलं असेल, शत्रुत्व असेल, तर ते दूर करण्यासाठी तुम्हाला 3 पौर्णिमा किंवा 3 अमावस्या तरी जाऊ द्याव्या लागतात, तेव्हाच ते कुठेतरी कमी होत जातं, ते उतरत जातं। आता जो सगळ्यात पहिला उपाय मी तुम्हाला सांगणार आहे, हा कुठल्याही अमावस्येला किंवा कुठल्याही पौर्णिमेला तुम्हाला करायचा आहे। बघा, संपूर्ण महिन्यामध्ये एकदा पौर्णिमा येते आणि एकदा अमावस्या येते, दोघांपैकी कुठलीही तिथी घ्या। अमावस्या घेतली तर सलग 3 अमावस्या, पौर्णिमा घेतली तर सलग 3 पौर्णिमा। या अमावस्येला केलं आणि पुढच्या पौर्णिमेला केलं असं चालणार नाही। पुन्हा एकदा समजून घ्या, जर या पौर्णिमेला हा उपाय केला तर 3 पौर्णिमा करायचा आहे आणि या अमावस्येला केलाय तर 3 अमावस्या करायचा आहे। आता पहिला जो उपाय आहे त्याच्यासाठी तुम्हाला लागणार आहे बिबा, ज्याला बिबवा असे म्हणतात, बिभोटा असे म्हणतात किंवा बिबा असेही म्हणतात। जिथे आयुर्वेदिक सामान मिळतं त्या ठिकाणी तुम्हाला सहज मिळेल। जे लोक खेड्यापाड्यांकडे राहतात त्यांच्याकडे झाडं असतात तर त्यांच्याकडेही तुम्हाला हा बिबा सहज मिळेल। काय करायचं आहे, फक्त एक बिबा तुम्हाला दुकानातून किंवा जिथे कुठे मिळेल तिथून आपल्या घरी आणायचा आहे, अमावस्येला किंवा पौर्णिमेला। त्याच्या आधी पण तुम्ही आणून ठेवला तरी चालेल, फक्त उपाय त्या दिवशी करायचा आहे। आता एक काळ्या रंगाचं कापड घ्यायचं, एक काळ्या रंगाचं, तर तुम्हाला दाखवते। हे समजा मी कापड घेतलेलं आहे, तर याच्यावर तुम्हाला हा बिबा ठेवायचा आहे। ठेवल्यानंतर याला 2-3 वेळा फोल्ड करायचं आहे, थोडंसं जाडसर करायचं आहे आणि त्याच्यानंतर या कापडाला गाठ मारायची आहे। आता बिबाची तयार केलेली पोटली उजव्या हातात घ्यायची आहे आणि जो शत्रू तुम्हाला त्रास देतो त्याचं नाव माहिती असेल तर त्याचं नाव घ्या, नाव माहिती नसेल तर तुम्हाला फक्त शत्रुपीडा दूर हो, शत्रुपीडा दूर हो, शत्रुपीडा दूर हो। समजा तुम्हाला त्याचं नाव माहिती, माझा शत्रू माझ्या घरातलीच माझी जाऊ आहे आणि तिचं नाव समजा सुरेखा आहे, ते मी म्हणणार सुरेखा शत्रुपीडा दूर हो। समजा मला सासऱ्यांकडून त्रास आहे आणि सासऱ्यांचं नाव आहे अनिल शत्रुपीडा दूर हो, म्हणजे त्या व्यक्तीचं नाव घेऊन पुढे शत्रुपीडा दूर हो, फक्त एवढंच म्हणायचं आहे। शत्रू माहिती नसेल, नाव माहिती नसेल तर शत्रुपीडा दूर हो हा एक मंत्र तुम्हाला जो आहे तो तुम्हाला 108 वेळा म्हणायचा आहे। किती? 108 वेळा। 108 वेळा हा मंत्र म्हटल्यानंतर तुम्हाला हा जो बिबा आहे आपण या कापडात गुंडाळलेला तो तुम्हाला तुमच्या सोबत ठेवायचा आहे। अमावस्येला किंवा पौर्णिमेला जेव्हा तुम्ही हा उपाय करताय तिथून रात्रभर
त्या रात्री संपूर्ण रात्रभर तुम्हाला तुमच्यासोबत ठेवायचं आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे. सगळ्यांच्या अगोदर उठा. एक 4 ते 5 पहाटे 4 ते 5 किंवा फार फार तर 5 ते 5:30 या दरम्यान तरी तुम्हाला पहाटे उठायचं आहे. उठल्यानंतर हा बिबा जो रात्रभर अमावस्येला आपण स्वतःच्या सोबत ठेवला होता तो तुम्हाला आपल्या समोर ठेवायचा आहे. आणि तुम्हाला एखादा दगड, मुलायम दगड, कुठलाही दगड, खलबत्त असेल म्हणजे असं काही दगडाचं असेल तर ते तुम्हाला त्या बिब्यावरती, कापडावरती तुम्हाला असं ते मारायचं. म्हणजे हा जो बिबा आहे तो पूर्ण तुटला पाहिजे. या कापडात तो पूर्ण तुटला पाहिजे अशा पद्धतीने तुम्हाला त्या खलबत्त्याने त्याच्यावरती मारायचं आहे. आता या बिब्याची जी पावडर, जी पूड तयार होईल ती खोलायची नाही. ते कापड सोडायचं. शेवटपर्यंत ते कापड खोलायचंच नाही. तुम्हाला तसंच घराच्या बाहेर जायचं आहे. गॅलरीत, टेरेसवर असाल तरी चालेल. तिथून तुम्हाला हे जे आहे ते घराच्या बाहेर फेकायचं आहे, टाकायचं आहे. सलग 3 अमावस्या किंवा 3 पौर्णिमा जर हा एक उपाय तुम्ही केला ना, कितीही शत्रू त्रास देत असेल, कितीही बाधा लावत असेल, काहीही, त्याच्या मनातून ते सगळं निघून जाईल. तो तुमचा विचार करणंही सोडून देईल. आणि त्याने हा उपाय केल्यानंतर काही करण्याचा मध्ये प्रयत्न केला तर ते त्याच्यावर उलटलं जाईल. आता दुसऱ्या उपायासाठी तुम्हाला लागणार आहे लिंबू. छान खूप हिरवा पिवळं नको, असं मध्यम असणारं एक छान लिंबू घ्यायचं. लिंबावर कुठलाही डाग नकोय, नखं लावलेली नको, असं एक लिंबू घ्यायचं. जे लिंबू घेतलेलं आहे त्या लिंबावरती तुम्हाला त्या शत्रूचं नाव लिहायचं आहे. नाव माहिती असेल तर लिहा, नसेल माहिती तुम्ही फक्त शत्रू लिहिलं तरीही चालेल. काळ्या रंगाचा पेन घ्या, काळ्या रंगाचा स्केच पेन, मार्कर किंवा बॉल पेन किंवा तुम्ही अगदी कोळसा घेतला तरीही चालेल. फक्त लिंबावरती काळ्या रंगाच्या कुठल्याही गोष्टीने त्या व्यक्तीचं नाव लिहायचं आहे. आणि एक लोखंडी तार किंवा लोखंडी सळी किंवा लोखंडी चूक, लोखंडा खिळा काहीही चालेल ते घ्यायचं आहे. जी लोखंडाची गोष्ट घेतलेली आहे ती तुम्हाला दुसऱ्या बाजूने लिंबाला टोचायची आहे आणि तुम्हाला ती ज्या ठिकाणी तुम्ही नाव लिहिलेलं आहे ना त्या ठिकाणून तुम्हाला काढायची आहे. समजा आता ही लिंबू घेतलं, इथे मी नाव लिहिलंय, तर ही जी सुई आहे किंवा सळई मी घेतलेली आहे ती मी अशी टोचणार आणि जिथे मी नाव लिहिलेलं आहे त्या बाजूने ती मी बाहेर काढणार. अशी सुई तुम्हाला त्या लिंबाला टोचायची आहे. आणि हे लिंबू तुमच्या हातात घेऊन तुम्हाला फक्त त्या लिंबाला पॉझिटिव्ह अफर्मेशन द्यायचे आहे की माझं शत्रुत्व संपलेलं आहे, माझा शत्रू दूर गेलेला आहे, माझ्या शत्रूचा नाश झालेला आहे आणि माझा शत्रू जो काही आहे तो संपलेला आहे. एवढं तुम्हाला फक्त म्हणायचं आहे. आणि त्याच्यानंतर हे जे लिंबू आहे हे लिंबू तुम्हाला घराच्या बाहेर घेऊन जायचं आहे. आणि घराच्या बाहेर हे लिंबू त्या लोखंडी गोष्टी सगळं तुम्हाला फेकून द्यायचं आहे, टाकून द्यायचं आहे. घरात येण्यापूर्वी स्वच्छ हातपाय धुवायचे आणि बाकीचं नंतर जे काही असेल ते तुम्ही करू शकता. बघा, हा उपाय केल्यानंतर तुम्हाला अगदी काही दिवसांमध्ये अनुभव येईल. जो तुम्हाला खूप त्रास देत होता, अपयश आणत होता, बरकत देत नव्हता, तिथे कुठेतरी तुम्हाला अनुभव येईल की आता पैसा येतोय, पैसा टिकतोय, बरकत येते, घरात सुख येते, आनंद येतोय, घरातील निगेटिव्ह वातावरण जे आहे ना ते कुठेतरी संपतंय. हा उपाय सुद्धा करत असेल तर 3 महिने म्हणजे 3 पौर्णिमा किंवा 3 अमावस्या करा. आता तिसऱ्या उपायासाठी लागणार आहे एक कागद, एक ब्लँक छान एक कागद घ्या, कुठल्याही रंगाचा घ्या. पण तो कागद स्वच्छ असावा. त्या कागदावर तुम्हाला त्या व्यक्तीचं नाव लिहायचं आहे जो व्यक्ती खूप त्रास देतो. आता नाव माहिती असेल तर नाव लिहा, माहिती नसेल तर फक्त शत्रू असं लिहा. आणि त्याच्यावरती तुम्हाला सुक्या लाल मिरचीच्या बिया घालायच्या आहेत. जी सुकलेली लाल मिरची असते तिच्या बिया घालायच्या आहेत. आता तुम्हाला या कागदाची पुडी करायची आहे. तयार केलेली जी पुडी आहे ही पुडी तुम्हाला तुमच्यावरून उतरवायची आहे. कारण तुम्हाला सतत बाधा होत आहे, तुम्हाला नजर लागत आहे, तुम्ही हा उपाय पतीसाठी, मुलांसाठी करताय, तुम्ही त्यांच्यावरून उतरवली तरीही चालेल. नाव लिहिलेलं आणि मिरचीच्या बिया घातलेली ही पुडी तुम्हाला त्या व्यक्तीवरून किंवा तुमच्यावरून 7 वेळा उतरवायची आहे. 7व्या वेळेस तुम्ही अशी उतरवली ना खाली की तसंच घराच्या बाहेर जायचं आणि एक मॅचिस घराच्या बाहेर घेऊनच जा किंवा सोबत घेऊन जा. बाहेर गेल्यानंतर हे नाव लिहिलेलं कागद ज्यात मिरचीच्या बिया आहेत त्याला मॅचिस लावायचे आणि कागद पेटवायचा, प्रज्वलित करायचा. जसा हा कागद पेटेल तसं त्यामध्ये असणारे बिया पेटतील. त्या क्षणापासून तुमचा शत्रू जो आहे तो तुमच्यापासून दूर होईल. आता हे जे उपाय तुम्हाला मी सांगितले हे उपाय केल्यानंतर त्याच्या जीवाला काय होईल, तो मरेल असं काहीच नाही, लक्षात ठेवा. फक्त हे उपाय केल्यानंतर तो जो शत्रू आहे त्याचं शत्रुत्व संपेल, तुमचा विचार करणंही तो सोडेल, तुम्हाला जो काही तो त्रास देत होता ना तो कुठेतरी कमी होईल, हळूहळू पूर्णपणे नष्ट होईल आणि तुमच्या आयुष्यात असणारी जी शत्रुबाधा आहे ती दूर होईल.
खूप साधे सोपे 3ही उपाय आहेत. तिघांपैकी कुठलाही एक करा, नक्की करा. आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.